थँक्यू सो मच लवजी जाधव सर. जाऊया मॅचच्या दिशेने. एसके वॉरियर्स पहिला बॉल गणेश शिंदे यांचा पहिलाच बॉल डॉट बॉल. एसके वॉरियर्स आणि त्यांच्या विरोधात समीरभाई डिगे प्रतिष्ठान. यस अंपायर. यस अंपायर रिव्ह्यू घेतलाय. इट्स अ व्हाईट बॉल. अतिरिक्त उसळी घेणारा हा चेंडू मात्र जरूर हाताळला गेलाय. अवांतर धाव संख्येने मात्र संघाचं खातं अकाउंट श्री गणेश होत असताना मात्र पाहायला मिळतोय. ओहो इथे मोठ्या फटक्यासाठी गेले. बॉल हवेत आहे आणि कॅचची संधी. विकेटचं पतन. पहिला धक्का लागतोय अर्थातच समीरभाई डिगे प्रतिष्ठान संघाला. बॅक टू दी पॅव्हिलियन मात्र जावं लागेल. शैलेश मी विनंती करेन बाउंड्रीच्या लगत जे प्रेक्षक वर्ग आहे त्यांना मी विनंती करेन थोडस बाउंड्रीच्या बाहेर उभे राहा. मॅच सुरू आहे. ओहो इथे जबरदस्त स्ट्रोक. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये क्रिकेटचा कॉपी बुक स्ट्रोक. अतुल भालेकर कॅप्टन 26 याच्या बॅट मधून चौकार. कॅप्टन 26 अतुल भालेकर. सेकंड एंडला गणेश शिंदे. आखूट टप्प्याचा बॉल होता. दिशा द्यायची होती. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न तितका पाहायला मिळाला. बीट करून पाणी मागे यष्टीरक्षक आखूट टप्प्याचा बॉल ऑन साइडला वळवलाय. एकच धाव मात्र प्राप्त होईल. सिंगल येईल. सिंगलच्या मदतीने धाव फलक मात्र जाऊन पोहोचेल ते म्हणजे 6 या धावसंख्येवरती. 6 ऑन स्कोर कार्ड. पाटण तालुका रबर बॉल प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक 3 आपण अनुभवतोय. एक एक्झिबिशन मॅच अगदी थोड्याच वेळात पाटण वॉरियर्स आणि त्यांच्या विरोधात कराड 11. त्याचबरोबर पाटण तालुक्याचा आणि पश्चिम महाराष्ट्राचा गोड आवाज अर्थातच प्रवीणजी वंडुस्कर महाराज या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं पाटण तालुका रबर बॉल प्रीमियर लीग मध्ये सहर्ष स्वागत. वेलकम सर. ओहो हाफ ट्रॅकर बॉल होता. अतिरिक्त उसळी घेतले. नो बॉलचा इशारा अंपायरचा. आता उघडा डोळे बघा नीट. पुढचा बॉल फ्री हिट असेल. फ्री हिटची संधी असेल. फ्रीटचा बॉल. सनी स्ट्राइक एंडला. फ्रीटचा बॉल. त्याच्यावरती आक्रमण केलंय. बॉल हवेत आहे. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न नाही होणार. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. गणेश शिंदे म्हटल्यावरती एक मोठं नाव पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनचा. फ्री हिटच्या बॉलवरती मोठा फटका येऊच देत नाहीत. ही खासियत आहे त्यांची या गोलंदाजाची.
धावफलक 8 या धावसंख्येवरती मात्र पाहायला मिळतंय, परंतु या बॉलवरती अगदी फ्लिप करण्याचा प्रयत्न होता, कोणती धाव नाहीये. डिक्लेअर स्वरूपाची एक धाव आली शेवटच्या बॉलवरती. तिथे आपण पाहायला गेलं तर पहिलं षटक समाप्त झालंय. एक ओव्हरचा खेळ इथे समाप्त होत असताना मात्र पाहायला मिळतोय आणि टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती म्हणजे 9. लॉस ऑफ दी 1 विकेट. सचिन आसवले दुसरं षटक घेऊन स्ट्रायक सनी. ओ ऑफस्टिकच्या बाहेर पिचिंग होतंय. व्हाईट बॉलचा इशारा. अवांतर धावसंख्येने मात्र षटकाची सुरुवात केली आहे एसके वॉरियर्स आणि त्यांच्या विरोधात स्वर्गीय समीरबाई डिगे प्रतिष्ठान या दोन संघांमधली ही लढत थोड्याच वेळामध्ये प्रेक्षणीय लढत. हो बिग हिट करण्याचा प्रयत्न. बॉल हा भरपूर हवेत आहे. एलिव्हेशन प्राप्त झालेलं नाहीये, परंतु जजमेंट मात्र जुळलेलं नाहीये. स्वतः सचिन आसवले गेले होते बॉल पर्यंत. बॉल खूप वेळ हवेत राहिला. उंची जास्त लांबी कमी मिळाली होती या फटक्यामध्ये. कॅच घेण्याचा प्रयत्न अगदी चांगला राहिला, परंतु प्रयत्नांना यश आलेलं नाहीये. सिंगल येते. 1 वर 1 11 धावा. येस अंपायर. व्हाईट बॉल. हो ऑन साइडला वळवलाय. ऑन ड्राईव्हचा प्रयत्न पाहायला मिळाला. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न नाही, थांबवलंय सनीने. 2 धावा घेण्याचा मानस तिथे दाखवला होता अतुल भालेकर यांनी. सनी ने थांबवलं, परंतु शेवटच्या मोमेंटला हे कॉलिंग चांगलं पाहायला मिळालं दोघांमध्ये. तर कुठेतरी धाव घेत असताना दोन्ही बॅटरच्या मध्ये कॉलिंग असणं महत्वाचं ठरतं. चांगलं कॉलिंग दोन्ही बॅटरच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळालं. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 13 या धावसंख्येवरती 13. सचिन आसवले हे देखील मोठं नाव पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन मधलं. हो इथे ड्राईव्ह केलाय. बॉल बॅक ड्राईव्ह पाहायला मिळाला. एकच धाव. सिंगल डबलने काही होणार नाहीये. मोठ्या फटक्याची गरज आहे, कारण संघाची धावसंख्या जर आपण पाहायला गेली ना, जाऊन पोहोचले फक्त 14 या धावसंख्येवरती. अजूनही कुठलाही मोठा फटका आलेला नाहीये कुठल्याही बॅट्समनच्या बॅट मधून, आणि मोठ्या फटक्याची नितांत गरज असेल. वेगाने टाकलाय. गती परिवर्तन. वेगवान चेंडू. मूर्ती लहान पण कीर्ती महान असा हा गोलंदाज सचिन आसवले. मॅन फ्रॉम सुळेवाडी या गावचा गोलंदाज. आज मात्र संधी मिळाली आहे एसके वॉरियर्स संघाकडनं. ओहो आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बीट करून बॉल पाठीमागे गेलाय. तिथे डॉट बॉल येत असताना मात्र पाहायला मिळतोय. पिचिंग चांगली होती.
पुन्हा एकदा तोच फटका खेळण्याचा प्रयत्न आणि तोच टप्पा देखील सचिनने हाताळलाय. ओव्हरची होते समाप्ती. 2 षटकांचा खेळ समाप्त. टीमची धावसंख्या 14. लॉस ऑफ दी 1 विकेट. टीम स्वर्गीय समीरबाई ढिगे प्रतिष्ठान. ऋषीचा पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर होता. अतिरिक्त उसळी घेतली. आपटी बार मात्र पाहायला मिळाला. आपटला या बॉलला. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा. अवांतर धावसंख्येमध्ये भर पडेल आणि अवांतर धावसंख्येने षटकाची सुरुवात देखील केली गेली आहे. ओहो, इथे शरीराचा वेध घेणारा हा चेंडू. डॉट बॉल असताना मात्र पाहायला मिळतोय. प्रेक्षणीय सामना, एक्झिबिशन मॅच. पाटण वॉरियर्स त्यांच्या विरोधात कराड 11. ओहो, पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर थोडासा खालती राहिला हा बॉल आणि विकेट यष्ट्यांच्या पाठीमागे यष्टी रक्षक अगदी गणेश शिंदे. क्लोज किपिंग मात्र पाहायला मिळते. यष्ट्यांच्या पाठीमागून संपूर्ण टीमची जबाबदारी सांभाळत असताना हा खेळाडू मात्र पाहायला मिळतोय. खोदून काढलाय. इथे विकेटचं पतन. रनआउटच्या स्वरूपात अतुल भालेकर यांना मात्र जावं लागेल माघारी. पाटण तालुका प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक 3 मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने. नवीन बॅटर सागर आलाय. ऋषी डीके स्पोर्ट्स पाटील आवड संघाचा हा गोलंदाज. पुढचा बॉल. ओ, इथे पहिलाच बॉल फेस करत असताना सागर समजला नाहीये. फसवा बॉल, चकवा बॉल मात्र पाहायला मिळाला. बीट करून पाठीमागे गणेश शिंदेच्या हातामध्ये बॉल विसावतोय. आलाय तो डॉट बॉल. काय गोलंदाजी राहिली आहे ऋषीची. ऋषी पाटील ऑन साइडला वळवलाय जरूर. एक धाव तर कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का. दुसरी धाव घेण्यामध्ये प्रयत्नांना यश मात्र प्राप्त होत असताना 2 धावा कंप्लीट झाल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा आल्यात. मोठ्या फटक्यापासून कुठेतरी वंचित ठेवलंय. प्रत्येक गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली. पहिलं षटक गणेश शिंदे यांनी हाताळलं. 9 धावा खर्च केल्या. तिथे 1 विकेट त्यांनी प्राप्त केली. दुसऱ्या षटकामध्ये मिडल ओव्हर मध्ये अगदी सचिन असवले आले. त्यांनी देखील 5 धावा खर्च केल्या आणि तिसऱ्या षटकासाठी ऋषीला बोलवलं. ऋषी देखील आपला दबदबा कायम ठेवतोय गोलंदाजीतून. ओहो, पुन्हा एकदा चांगला टप्पा. लाईन लेंथ एक व्हेरिएशन आहे या गोलंदाजाचं. प्रत्येक टप्पा, प्रत्येक अँगल वेगवेगळ्या पद्धतीने हाताळण्याची शैली या गोलंदाजाकडे आहे. तिसरं षटक समाप्त झाले. 3 षटकानंतर टीमची धावसंख्या 3 षटकांचा खेळ झालाय आणि टीमची धावसंख्या 17-2.
थँक्यू डीजे अद्वैत. रोहित आलाय अंतिमचं षटक. ओहो पहिलाच बॉल रोहितचा. एजे आहे बॉलच्या खाली. कॅच होईल का? ओहो एजे कडनं चुकी झाली आहे. डीप मध्ये एजे होता. एलिव्हेशन तर प्राप्त झालं नव्हतं परंतु अगदी बॉल शेवटच्या मोमेंटला हातातून निसटला आणि सनीला पुन्हा एकदा जीवदान प्राप्त झालंय. ही करो या मरोची मॅच आहे. डू ऑर डाय सिच्युएशन आहे. क्वालिफायर 2 ची मॅच आहे. जो जिंकणार तो मात्र पुढच्या फेरीमध्ये दाखल होणार. जो हारणार त्याचा प्रवास इथेच समाप्त होणार आणि पुन्हा एकदा वाट बघावी लागेल पुढच्या वर्षाची पाटण तालुका रबर बॉल प्रीमियर लीगची. त्यामुळे या मॅच मध्ये राहायचं असेल तर तुम्हाला संपूर्ण मेहनत आणि तुमचा खेळ दाखवावा लागेल. ओहो हाफ ट्रॅकर बॉल पुल केलाय. बॉल हवेत आहे आणि इथे पाहायला मिळतोय सचिन आसवले. वॉट अ कॅच. मूर्ती लहान कीर्ती महान असा हा क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला. मिड विकेटला चांगला झेल पकडला. आता सनीला मात्र माघारी जावं लागेल आणि तंबूचा आश्रय दाखवला गेलाय रोहितने. नितीन कदम मालदांचा सिंगम मैदानच्या आतमध्ये दाखल झालाय. बघूया आपल्या संघासाठी मात्र किती धावफलकावरती लावतोय. अजूनही 4 बॉल शिल्लक आहेत. 4 बॉलचा अजूनही खेळ बाकी आहे. ओहो आल्याला आक्रमण करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता परंतु नाही थांबवलंय. एकच धाव घेतली गेली आहे. स्वतःवरती विश्वास ठेवलाय सागरने. 20 धावा धावफलकावरती लागल्यात. येणाऱ्या 3 बॉलवरती 3 मोठे फटके आले तर कुठेतरी चांगला अँगल बनवू शकतो. चांगली धावसंख्या. पहिल्या षटकामध्ये जर पाहायला गेलं तर 9 धावा खर्च केल्या होत्या गणेश शिंदेने. दुसऱ्या षटकामध्ये 5 धावा. तिसऱ्या षटकामध्ये 3 धावा आणि अंतिमचं षटक रोहित हाताळतोय. बघूया येणाऱ्या 3 बॉलवरती मात्र किती धावा पहिल्या डावामध्ये लागल्या जात आहेत धावफलकावरती. क्वालिफायर 2 ची मॅच. जो जिंकणार आहे तो मात्र पुढच्या फेरीमध्ये दाखल होणार आहे आणि रॉयल किंग संघाबरोबर 2 हात करणार आहे. परंतु जो हारणार त्याचा प्रवास मात्र या स्पर्धेमधून इथेच समाप्त होणार आहे. फायनलची तिकीट मिळवून कलावती 11 मात्र जाऊन पोहोचली आहे फायनल मध्ये. परंतु अजून दुसरा संघ कोण असेल. क्वालिफायर 2 ची मॅच आपण बघतोय. एका बाजूला आपण जर पाहायला गेलं तर एसके वॉरियर्स सुनील आळेकर साहेबांचा संघ तर दुसऱ्या बाजूला समीरबाई डिगे प्रतिष्ठान रितेश निकम यांचा संघ. संघ मालकांवरती देखील थोडासा दबाव आहे कारण ही मॅच करो या मरोची मॅच आहे. डू ऑर डाय सिच्युएशन मॅच आहे. महत्वाचा सामना आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 3.3 चा खेळ झाल्यानंतर 20 ला 3. अंतिमचं षटक रोहित हाताळतोय. स्ट्रायकिंग एंडला सागर. विश्वास दाखवलाय सागरने. ओहो जबरदस्त स्ट्रोक. सागर याच्या बॅटमधून एक बिग ब्लास्ट. षटकार आलाय. 6 धावा. सोडून दिलाय. ऑफस्टिकच्या बाहेर पिचिंग मात्र पाहायला मिळाली. वाईट +1 2 धावा.
एक्स्ट्राच्या स्वरूपात धावफलक मात्र जाऊन पोहोचतोय ते म्हणजे 28 या धावसंख्येवरती 28. एक्झिबिशन मॅच कराड 11 आणि त्यांच्या विरोधात पाटण वॉरियर्स. अगदी थोड्याच वेळामध्ये अतिरिक्त उसळी घेतली आहे. आपटी बार पाहायला मिळाला. व्हाईट बॉल आणि वन बाउन्स देखील दंडित करतायत लेगी पंच. मुख्य पंचांमध्ये अमर पाहायला मिळतोय. अमर कदम तर दुसऱ्या बाजूला नाकवा सर लेगी पंचांच्या भूमिकेत. चांगली पंचांची भूमिका आजच्या दिवसभरामध्ये. संपूर्ण पंचांचं मनापासून आभार. हो इथे बॅडमिंटन स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हरला फेकून दिलाय. 6 धावांचा टोला आणि षटकाराचा हा बोलबाला. नाही 34 झाले असतील ना. 35. शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न परंतु बॉल पाठीमागे चाललाय. शेवटच्या बॉलवरती सिंगल आली. पहिला डाव इथे समाप्त झालाय आणि पहिला डाव समाप्त होत असताना टीमची धावसंख्या झाली ती म्हणजे 36. 37 धावांचा लक्ष्याचा पाठला करावा लागेल टीम एसके वॉरियर्स या संघाला. पहिली इनिंग समाप्त झाली. दुसऱ्या इनिंगला जशी सुरुवात होईल आणि आवाजामध्ये करूया परिवर्तन आणि पश्चिम महाराष्ट्राचा गोड आवाज अर्थातच प्रवीणजी वंडुस्कर महाराज यांच्या वाणीतून ऐकूया सेकंड इनिंगची ही कहाणी. थँक्यू सो मच. पाटण तालुका टेनिस क्रिकेट आणि पाटण तालुका रबर बॉल प्रीमियर लीगच्या माध्यमातून आज सगळ्या प्रेक्षकांसाठी जी प्रेक्षणीय लढत आम्ही ठेवली आहे अर्थातच कराड तालुका टेनिस क्रिकेट विपक्ष पाटण तालुका टेनिस क्रिकेट असे दोन्ही असोसिएशन मध्ये असलेली या रंगतदार लढत आणि त्यासाठी संपूर्ण कराड तालुका टेनिस क्रिकेटचे आलेले खेळाडू त्या सगळ्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतो. सर्व खेळाडूंचं कराड तालुक्यातून आलेले कराड तालुक्याचे सगळे चाहते प्रेक्षकांचं आम्ही मनापासून स्वागत करतो. या मॅच नंतर खेळली जाईल आजच्या दिवसातील प्रेक्षकांची आवडती मॅच म्हणजे प्रेक्षणीय मॅच अर्थातच कराड तालुका टेनिस क्रिकेट विपक्ष पाटण तालुका टेनिस क्रिकेट. आलेल्या सर्व खेळाडूंचं कराड तालुका टेनिस क्रिकेटच्या खेळाडूंचं आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. वेलकम, सुस्वागतम. धन्यवाद. ज्यांचा आवाज आपण ऐकलात पहिल्या डावामध्ये आशिष चोरगे सर सातत्याने पाटण टेनिस क्रिकेटला एक लाभलेला हक्काचा आवाज. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रामधील एक नामवंत समालोचक आपण पाहतोय. पाटण तालुका रबर बॉल प्रीमियर लीग 2025 हे दमदार असं आयोजन पर्व क्रमांक 3 सध्याच्या घडीला सुरू आहे आणि एसके वॉरियर्स विरुद्ध स्वर्गीय समीर भाई डिगे अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 37 धावांचं लक्ष दिले गेले. टीम एसके वॉरियर्स या संघाला टॉस जिंकून इथे फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंग करण्यासाठी मात्र टीम स्वर्गीय समीर भाई डिगे प्रतिष्ठान या टीमला मात्र बॅटिंग करण्यासाठी दिले. 37 धावांचं एक टार्गेट दिलं. आजच्या दिवसामध्ये या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिलं तर कॉम्बॉक्समध्ये लहुजी जाधव सर देखील आहेत. त्याचबरोबर किरण मस्कर सर देखील आहेत. आशिष चोरगे सर आणि एका मॅचसाठी मात्र एका डावासाठी मी महाराज आपल्या समेत जोडला जातोय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. ब्रँड ऑफ पाटण तालुका अर्थात मिस्टर गणेश सुरेश शिंदे तर दुसऱ्या बाजूला अजय खांडेकर. दोन आयकॉनिक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. थोड्याच वेळात प्रेक्षकांच्या भेटीसाठी खास करून जर पाहिलं तर कराड 11 विरुद्ध पाटण वॉरियर्स अशी मॅच आणि कराड 11 हा संघ देखील या ठिकाणी दाखल झालं. त्यांचं सहर्ष असं स्वागत पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून. 37 धावांचं लक्ष. एका बाजूला संघमालक रितेश निकम यांच्या संघमालकीचा संघ स्वर्गीय समीर भाई डिगे हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला सुनीलजी आळेकर साहेबांचा संघ एसके वॉरियर्स. जो संघ जिंकेल तो मात्र सेमीफायनल मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळेल आणि जो संघ पराभूत होईल त्यांचा प्रवास मात्र इथेच थांबला जाईल.
महत्वाची मॅच डिओर डाय अशी अवस्था आणि पाटण तालुका प्रीमियर लीगचं हे दमदार पर्व आपल्याला पाहायला मिळते. RSCचं हे क्रीडांगण आणि 37 धाबांची गरज जिंकण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. मराठवाडी गावातून जो प्रवास सुरू झाला आणि त्यानंतर संबंध पश्चिम महाराष्ट्र नवी मुंबईमध्ये बॅटिंग आणि बॉलिंगच्या जोरावरती ज्याने आपलं नाव दानानं सोडलं असे गणेश शिंदे स्ट्रायकर इनला, तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल जिंती परिसरामधून ज्याचा खेळ सुरू झाला. आणि तदनंतर जर पाहिलं तर पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन मध्ये ॲज अ आयकॉनिक खेळाडू म्हणून ज्या खेळाडूच्या सध्याच्या घडीला इथे वर्णी लागले, अर्थातच अजय खांडेकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. मॅचला होती सुरुवात अतुल भालेकर गोलंदाजीवरती बनपुरी गावातून ज्याने क्रिकेटची सुरुवात केली. तदनंतर जर पाहिलं तर तन्वी 11 कोपरखेरणे या संघासाठी नवी मुंबईमध्ये क्रिकेट खेळला आणि पाटण तालुक्यातील एक सुपरस्टार खेळाडू म्हणून देखील बनपुरी एक्सप्रेस अतुल भालेकर आपल्याला गोलंदाजीवरती आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल गणेशसाठी, पहिलाच बॉल समोरच्या दिशेत फटका केलाय. कोणती धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये, वेगावरती स्वार होत असताना मात्र गणेशला बीट करून जाणार बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी, गोलंदाजीचा तोफखाना आपल्याला पाहायला मिळते स्वर्गीय समीरबाई डिगे या टीमच्या माध्यमातून. सध्याच्या घडीला भन्नाट फॉर्म मध्ये असणारे खेळाडू दोन्ही टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला रितेश निकम अतुल वालेकर तर दुसऱ्या बाजूला अजय खांडेकर आणि गणेश शिंदे. यावेळेस पाडव्या बॅटने फटका खेळलाय, फटका लाजवाब आणि धावा इथे किती मिळत आहेत आणि एकच धाव. फटका तर खूप दर्जेदार होता, परंतु घोषांकित क्षेत्र आणि याच क्षेत्राचा फायदा मात्र फिल्डिंग करणाऱ्या टीमला होतोय. एकच धाव आले, संघाच्या धावसंख्येचं खातं उघडलंय. चांगला स्ट्रोक इथे आपल्याला पाहायला मिळाला गणेश शिंदेच्या माध्यमातून, परंतु हा फटका जास्त धावा देऊ शकलेला नाही. एक धाव आले. वेगवान चेंडू हाताळला, त्याला दिलं विरकावून, बॉल सीमारेषा पार. गणेश शिंदेच्या बॅट मधून आलाय ब्रँडेड षटकार. आता आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळतोय. काय बॅटिंग इथे पहा, या अगोदरचा देखील बॉल अगदी चांगल्या पद्धतीने पिक केलं होतं आणि लागोपाठच्या दुसऱ्या बॉलवरती देखील अतुल भालेकर वरती आक्रमण करण्याचा प्रयत्न मात्र यशस्वी राहिलाय. फलंदाज गणेश शिंदे यांचा षटकार आलाय. यावेळेस पाठीमागे गेल्याने चाबूक स्ट्रोक केलाय. कव्हर पॉइंटला बॉल जाईल सीमारेषा पार. बॅक टू बॅक अतुल भालेकर यांच्या गोलंदाजीवरती हा मारलाय षटकार. पहिल्या षटकामध्ये चांगल्या प्रकारे समाचार घेत असताना धावसंख्या 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. परिस्थिती बिकट, त्यावेळेस मात्र गणेश शिंदेची बॅटिंग तिकट आणि हीच तिकट बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. 13 धावा धावफलकावरती लागताना आजच्या दिवसातील सर्वात सुंदर असा स्ट्रोक खेळलाय. यावेळेस आणखीन एक समोरच्या दिशेत फटका केलाय. क्षेत्ररक्षक मात्र फंबलिंग होताना पाहायला मिळतात. स्किट झाले आणि त्यानंतर मात्र बॉल झालाय दणदण करत सीमारेषा पार. गणेश शिंदेचा वार, सारेजगार मिळतील धावा 4. आलाय तो चौकार पहिल्या षटकामध्ये. तेवीस धावा धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये अतुल भालेकर यांचा समाचार मात्र इथे योग्य पद्धतीने घेतलाय. बेस्ट वर्सेस बेस्ट असा मुकाबला पण पहिल्या षटकामध्ये पाहिला आणि अतुल भालेकरच्या गोलंदाजीवरती मात्र खोऱ्याने धावा जमवत असताना गणेश शिंदे यांच्या बॅट मधून तब्बल 23 धावा इथे कुठल्या गेल्या. 14 धावांची अजून देखील विजयासाठी गरज. येणारे 18 बॉल जे प्रेशर होतं, जो दबाव होता, तो मात्र पहिल्या षटकामध्ये धुडकावून लावलाय. इथे डावखुरे हाताचा
गोलंदाज आणि त्याच्यावरती मात्र आक्रमण, परंतु धावा फक्त मिळतील एक सिंगलच्या साह्याने धावसंख्या 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 24 धावा, 24 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. SK वॉरियर्स सुनीलजी आळेकर साहेबांचा संघ तर दुसऱ्या बाजूला रितेशजी निकम साहेबांचा संघ. यावेळेस पहा फटका इथे फसलाय. मिस टायमिंग दर्जाचा स्ट्रोक, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, कॅच इथे पकडली आणि महत्वाचा फलंदाज इथे बाद होताना पाहायला मिळतोय. SK वॉरियर्स या टीमचा आयकॉनिक खेळाडू माघारी परत असताना अजय खांडेकर बाद झालाय. रबर बॉल हंगामामध्ये सातत्याने चर्चेचा विषय राहिलेला खेळाडू, परंतु रबर बॉल लीग मध्ये ऍज अ आयकॉनिक प्रमाणे खेळ सादर झालेला नाहीये. आणि अगदी अजय खांडेकर यांचे निस्सीम चाहते जनार्दन खांडेकर आम्हाला सांगतायत की अजय खांडेकर याचा खेळ मात्र अपेक्षित झालेला नाही या संपूर्ण लीग स्पर्धेमध्ये. तो बाद झाला अगदी स्वस्तामध्ये. मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर ऋषी पाटील सबसे कातील इथे आता मात्र बाणावं लागेल, कारण की पहिला धक्का लागला टीम SK वॉरियर्स. जोपर्यंत गणेश शिंदे मैदानामध्ये आहे तोपर्यंत मात्र विजयाचं पारड नक्कीच SK वॉरियर्सच्या संघाचं जड राहील. इथे गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा विलास कदम. यावेळेस पारार मध्ये समोरच्या दिशेत फटका खेळलाय, वाईडिश लॉंग ऑफला भिरकावून दिलाय. ऋषी पाटीलच्या बॅट मधून आलाय दमदार स्ट्रोक, बॉल सीमारेषा पार. पाटण तालुका रबर बॉल प्रीमियर लीगचा एक उत्तुंग षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम असं आयोजन, 8 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी राहिलेत आणि ही मॅच मात्र दोन्ही संघासाठी महत्वाची आपल्याला पाहायला मिळते. कमी गतीचा बॉल, परंतु दिशा मात्र खराब आपल्याला पाहायला मिळते. एक्स्ट्रा रन या धावा तुम्हाला या क्षणाला मात्र वाचवाव्या लागतील, कारण की प्रतिस्पर्धी संघाला अगदी पहिल्या षटकामध्ये दमदार सुरुवात केली. 15 बॉल मध्ये आता फक्त जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. विजयाच्या उंबरठ्यापासून अगदी थोडासा दूरवर संघ आपल्याला पाहायला मिळेल, परंतु डॉट बॉल, एक डॉट बॉल इथे मात्र आत्मविश्वास वाढवताना आपल्याला पाहायला मिळेल टीम स्वर्गीय समीरभाई डिगे 11 या टीमचा. यावेळेस खराब लाईन, व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा आपल्याला पाहायला मिळतो. या धावा मात्र या क्षणाला चांगल्या नाहीये टीम स्वर्गीय समीरभाई डिगे या टीम साठी. आता संघाला आवश्यकता फक्त 5 धावांची. महत्वाची मॅच वाटलं होतं. 37 धावांचं टार्गेट या मैदानावरती सहजरित्या पूर्ण होऊ शकत नाहीये, परंतु गणेश शिंदे यांनी पहिल्या षटकामध्ये दाखवलेली आक्रमकता आणि ऋषी पाटील यांनी त्याला दिलेली महत्वाची साथ आणि सामना इथे जिंकलाय टीम सुनीलजी आळेकर यांच्या संघ मालकीचा संघ SK वॉरियर्स. अभिनंदन संघ मालक, अभिनंदन टीम गणेश शिंदे यांनी. धन्यवाद पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय शिवा जाधव बॉस, आपले मनापासून आभार. या ठिकाणी आम्हाला आमंत्रित केलं त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. आणि जाऊया यानंतरचा प्रेक्षणीय सामना आणि ऐकूयात मायक्रोफोन वरती किरणजी मस्कर सर यांचा आवाज. धन्यवाद. थँक्यू सो मच प्रवीणजी वंडुस्कर सर यांचा आवाज तुम्ही ऐकला. शिवा जाधव बॉस, मी